या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात, मार्गदर्शन करतात की ही माझी त्रिगुणात्मक दैवी माया जी आहे ती तरुण जाण्यास दुस्तर आहे, म्हणजे कठीण आहे बरं का. पण जे मला शरण येतात तेच या मायेतून तरुण जातात. म्हणजे भगवंताला शरण जाणारे जे आहेत, भगवंताला शरण आलेले जे आहेत ते या मायेतून तरुण जातात. त्यांना या मायेतून तरणं अतिशय सोपं जातंय. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात, दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. अर्थात जी गुणमाया भगवंताने निर्माण केलेली आहे ती त्रिगुणात्मक आहे, गुणात्मक आहे. आणि हे गुणात्मक मायेमध्ये एकदा काय मनुष्य अडकला की मग ज्याप्रमाणे एखादा प्राणी जाळ्यामध्ये अडकतो आणि त्या जाळ्यातून सुटण्यासाठी, मुक्त होण्यासाठी तो कितीतरी प्रयत्न करत असतो, पण सहजासहजी सुटत नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या प्राण्याने जर अधिक कष्ट केले, अधिक जर प्रयत्न केले तर कदाचित तो प्राणी, तो पक्षी त्या जाळातून कदाचित सुटेल. पण मायेच्या रूपी जाळं असं आहे की एकदा काही मनुष्य त्या मायेच्या रूपी जाळामध्ये अडकला की काही केल्या त्या मायेच्या जाळातून सुटत नाही, काही केल्या सुटत नाही. आणि म्हणून त्या मायेच्या जाळातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर सर्वात सोपा उपाय भगवंताला शरण जाणं, देवाला शरण जाणं. देवाला जर आपण शरण गेलो, भगवंताला जर आपण शरण गेलो तर त्या मायेच्या जाळातून आपण सहज सुटू शकतो, मुक्त होऊ शकतो. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या ह्या चिंचवली गावातील हे मोरे परिवार. आणि ह्या मोरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी कुंदाबाई वसंत मोरे आईसाहेबांचं मागच्या वर्षी आजच्या तिथीला दुःखद असं निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांचं श्राद्ध कर्म आज या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. आणि त्या श्राद्ध कर्माच्या योगाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे या मुलांवर संस्कार केले, ह्या घराला घरपण देण्याचं काम केलं, संसाराला आकार देण्याचं काम केलं. आणि या ठिकाणी एक आदर्शयुक्त पतिव्रता म्हणून कशा प्रकारे कार्य करावं आपण संसारामध्ये, अशा प्रकारे आईसाहेबांनी या मोरे परिवारामध्ये कार्य केलं. आणि या मोरे परिवारामध्ये कार्य करत असताना आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. खरं तर या ठिकाणी आज जर पाहायला गेलं तर अतिशय कष्टाळू परिवार हा मोरे परिवार म्हटल्यानंतर अतिशय काबाड कष्ट करणारा परिवार. म्हणजे कष्टाने, मेहनतीने, घाम गाळून आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे आपला जीवनाचा मार्ग क्रमण करायचा आणि भगवंताच्या कृपेने जे काही प्राप्त होते त्याचा कसा आनंद घ्यायचा, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे हे मोरे परिवार. मग आमचे राजेश दादा असतील, आमचे गणेश दादा असतील, आमच्या ताईसाहेब असतील, अर्थातच संपूर्ण हा मोरे परिवार आहे. त्याच्यामध्ये आमचे बाबा अर्थातच वसंत बाबा असतील, त्याच्यानंतर सदाशेठ असतील, एकनाथ शेठ असतील, त्यांची मुलं असतील. हे भरगतचं असं हे परिवार. आणि ह्या परिवारातील अनेक म्हणजे खूप मोठं मोरे परिवार आहे. यांचे चुलत भाऊ वगैरे, चुलते वगैरे असा खूप मोठा परिवार आहे. पण खरं तर या ठिकाणी बघायला मिळतंय आपल्याला किंवा या ठिकाणी अनुभवायला मिळतंय की ह्या मोठ्या माणसांनी, वरिष्ठ माणसांनी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या मुलांवर संस्कार केले, अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि म्हणून आज आपल्याला ह्या मोरे परिवाराचं कार्य खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंयच, पण सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये असून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विशेष करून आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. मग त्याच्यामध्ये आमचे गणेश दादा असतील, राजेश दादा असतील. गणेश दादा सुद्धा एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतात. राजेश दादा सुद्धा एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतायत. आणि आमच्या ताईसाहेब तर कालिका मातेच्या उपासिका आहेत. अर्थातच संपूर्ण हे परिवार आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. कसं असते माहिती आहे का, आपल्या समाजामध्ये चार पैसे मिळावेत म्हणून मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचा उद्योग, व्यवसाय, व्यापार, नोकरी, धंदा करत असतो आणि आपल्या पोटाची खळगी भरत असतो, आपला उदरनिर्वाह करत असतो. पण माणसाने जगत असताना, वागत असताना आपल्या पोटाची खळगी भरता भरता समाजकार्य सुद्धा केलं पाहिजे, सामाजिक कार्य सुद्धा केलं पाहिजे. आलं का लक्षात? इतरांचा विचार सुद्धा केला पाहिजे. याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हटल्यानंतर हे मोरे परिवार. मग या सगळेच असतील. अर्थात याच्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे या मोरे परिवारातील सगळे सदस्य असतील.
तर या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनामुळे मग आईसाहेबांच्या सुना असतील, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा केली. आणि खऱ्या अर्थाने अशी माणसं जी असतात, समाज उपयोगी माणसं, घरामध्ये अगदी आनंदाने राहणारी, कुठल्याही प्रकारे द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, तहानल्याची तहान जाणणारे, भुकेल्याची भूक जाणणारी जी माणसं असतात, अशा माणसांना खूप उदंड आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटत असतंय. पण ते आपल्या हातात नसते, म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, आहे की नाही. खऱ्या अर्थाने जी समाज उपयोगी माणसं आहेत ना, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करणारी माणसं आहेत, धर्माची संस्कार आणि संस्कृती ज्यांच्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते, अशी माणसं जी असतात ना, अतिशय चांगल्या प्रकारे. तर बाबांचा विचार जर केला तर बाबांनी बघा आयुष्यभर मस्त की नोकरी केली, प्रामाणिकपणे नोकरी केली. आज रिटायर आहेत, सेवानिवृत्त आहेत, पण सेवानिवृत्त असताना सुद्धा मुलांसाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी काही ना काही त्यांचं अगदी चालू आहे, धावपळ धडपड. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं कसं असतंय, कष्टाळू परिवार असल्यामुळे, अतिशय मेहनती परिवार असल्यामुळे भगवंताची सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये साथ असते. भगवंत सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत असतो. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगली कर्म करतोय, आपण जो काही क्षेत्र निवडलं असेल त्या क्षेत्रामध्ये जी काही प्रगती करतोय, ती प्रगती होत असताना आपल्यावर आईवडिलांचे संस्कार आहेत किंवा आपल्याला आईवडिलांचे आशीर्वाद आहेत हे विसरता कामा नयेत. खरं तर या परिवाराशी आपल्या अनेक पंचकृषीतील माणसं असतील, अनेकांचे संबंध आहेत. त्यामध्ये मी एक आहे की खऱ्या अर्थाने अनेक वर्षांपासून ह्या परिवाराशी संबंध, म्हणजे अगदी आजोबांपासून, आजींपासून मी बघितलेला आहे बरं का. अतिशय मायाळू माणसं, अतिशय चांगल्या प्रकारची माणसं. बाबा जरी असतील, आई जरी असतील, आपल्या आजी, तरी सुद्धा ज्या वेळेला जाणं येणं व्हायचं त्यावेळेला मला वाटत नाही की पाणी चहा तर मिळायचा, पण कुठे बसलो की लगेच नाश्त्याची डिश समोर यायची. आणि तेच संस्कार त्यांनी काय केलं, त्यांच्या सुनांवर केलं बरं का. आणि तेच संस्कार आता त्यांच्या सुनांनी नात सुनांवर केले. म्हणजे मी आजोबांचं, आजीचं सांगतोय बरं का. आजोबा जरी होते ना, तरी आल्यानंतर ते बसणार जवळ बरं का. कुठे जरी असले ना, काही जरी काम घेतलं असेल किंवा कुठे जरी असले तरी पण दिसल्यानंतर ते जवळ येऊन बसणार, पहिले चहा पाणी विचारणार, आलं का लक्षात. दोन गोष्टी चांगल्या आदराने बोलणार, अतिशय चांगल्या प्रकारे विचारपूस करणार. माणसाला दुसरं लागतंय काय बरं का. एवढं सगळं काय असताना सुद्धा त्या माणसांकडे नम्रता पाहायला मिळाली. आणि तीच नम्रता त्यांच्या मुलांकडे पाहायला मिळते. त्याच प्रकारची कर्म आपले मग वैभवदादा असतील, सागरदादा असतील, गणेशदादा असतील, त्याच्यानंतर सगळेच आपले दहेशदादा आहे, त्याच्यानंतर महेशदादा आहे, सगळेच जी मुलं आहेत त्या मुलांकडे आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. खरं तर ही कर्म जे आहेत, हे विचार जे आहेत, हे आपल्या आईवडिलांची देणगी असते. तेच खरे संस्कार असतात. आणि मी म्हणेन आपल्या आयुष्यातली तीच खरी धन आहे बरं का. का माहिती आहे का, ज्या वेळेला एखादा माणूस मरतो आणि मेल्यानंतर त्याला अग्नी देण्यासाठी जेव्हा स्मशानात नेतात की नाही, त्यावेळेला स्मशानात गेलेली सगळी माणसं चर्चा करत असतात, एकमेकाशी बोलत असतात बरं का. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली ना, याच्याविषयी चर्चा नाही करतात का, नाही करत. किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली, याच्याविषयी चर्चा करतात नाही. तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कसा जगला, कसा वागला ना, याच्याविषयी तिथे त्या ठिकाणी चर्चा केली जाते. आणि म्हणून ज्यांच्या श्राद्ध कर्मानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आपल्या या मोरे परिवारातील आईसाहेब, अर्थातच कैलासवासी सौ कुंदाबाई वसंत मोरे, आईसाहेबांचं मागच्या वर्षी असं अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या श्राद्ध कर्मानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर एकीकडे आम्हाला 25 वर्षाचे, 30 वर्षाचे तरुण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनामध्ये अडकलेले पाहायला मिळतात. आणि एकीकडे आम्ही या मोरे परिवारातील तरुण पाहतोय, तर यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे आणि संस्कृतीमुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मग आमचे गणेशदादा असतील, राजेशदादा असतील, दहेशदादा असतील, योगेशदादा असतील, त्याचप्रमाणे महेशदादा असतील, सागरदादा असतील, वैभवदादा असतील, संपूर्ण हा मोरे परिवार अतिशय चांगल्या प्रकारे देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अर्थात धर्माचं कार्य करत असताना शंभुदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी आपले सागरदादा या ठिकाणी कार्य करताना दिसतात. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये या मोरे परिवारातील अनेक व्यक्ती, सदस्य कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळे संस्कार आपल्या वरिष्ठांचे असतात. हे सगळं मार्गदर्शन आपल्या कुटुंबातील, आपल्या घरातील वरिष्ठांनी केलेलं असतंय. असो, निवडलेला जो आपण घेतलेला जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात
देवी वैश्या गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. अर्थात भगवंत म्हणतात की माझ्यापासून जी त्रिगुणात्मक माया निर्माण झालेली आहे ही माया दुस्तर आहे, तरण्यास कठीण आहे. पण ही त्रिगुणात्मक जी माया आहे ही जर आपल्याला पार करायची असेल, तरुण जायचे असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवंताला शरण गेलो पाहिजे, पांडुरंग परमात्म्याला शरण गेलो पाहिजे. आणि पांडुरंग परमात्म्याला जर आपण शरण गेलो तर निश्चित ही माया दुस्तर असताना सुद्धा, कठीण असताना सुद्धा आपल्याला तरायला, तरुण जायला अतिशय सोपी होते. बरं का? आता कशा प्रकारे मनुष्य कार्य करतोय? तर प्रत्येक मनुष्य या ठिकाणी कार्य करत असताना 3 गुणांनी कार्य करतो. त्रिगुणात्मक माया म्हटलेली आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. बरं का? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना या तिन्ही गुणांची विभागणी केलेली आहे. बरं का? या तिन्ही गुणांविषयी माहिती देत असताना, विभागणी करत असताना किंवा तिन्ही गुणांविषयी सांगत असताना त्या ठिकाणी काय सांगितलंय? रजोगुणे पुनरावृत्ती आहे. रजोगुण जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर त्याला काय सांगितलंय? पुनरावृत्ती आहे. तमोगुणे अधोगती आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती आहे. म्हणजे सत्वगुण जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, आपल्यामध्ये जर असेल, तर ते काय आहे? भगवत भक्तीचं कारण, लक्षण आहे. भगवत भक्ती घडण्याचं गुण आहे, ते लक्षण आहे. बरं का? आता आपण शोधलं पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये कुठला गुण आहे. आमच्या अंतःकरणामध्ये कुठला गुण आहे? आम्ही रजोगुणाने वावरतोय, आम्ही सत्वगुणाने वावरतोय, की आमच्याकडे तमोगुण आहे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण तिन्ही गुणांची विभागणी करताना काय सांगितलंय माहिती आहे का? रजोगुणे पुनरावृत्ती आहे, तमोगुणे अधोगती आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती आहे. साधं उदाहरण आहे. एखादा माणूस असा असतो की त्याच्या भोवती जर एखादा प्रसंग घडला, एखादं संकट आलं किंवा काहीतरी त्याच्या भोवती घडलं, बरं का, तर तो त्या गोष्टीचा परत परत विचार न करता तिथेच त्याचा सोक्षमोक्ष लावून टाकतो. खरं खोटं काय असेल ते तिथल्या तिथे लगेच विसरून, लगेच जे काय असेल ते तिथल्या तिथं लगेच त्याला काय आपण म्हणतो? एकतर काय असेल त्याचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी लगेच सोक्षमोक्ष लावून टाकतो. याला तमोगुण म्हणतात. काय म्हणतात याला? तमोगुण म्हणतात. पण एखाद्याकडे त्याच विचारांची परत परत पुनरावृत्ती होते. आलं का लक्षात? परत परत तेच विचार येतात, परत परत तेच विचार येतात, त्याच विचारांचा जन्म होतो, परत कुठेतरी विसरला जातो, विसरण्याचा प्रयत्न केला तरी परत तेच विचार येतात, तीच कर्म उभी राहतात. एखाद्या माणसाने जर ठरवलं ना का माझ्याकडून अशी कर्म घडलेली आहेत, ही घडू नये, माझ्याकडून हे होऊ नये, आणि ज्या वेळेला तो ठरवतो त्यावेळेपासून त्या गोष्टीकडे, त्या वस्तूकडे तो ढुंकूनही पाहत नाही ना, याला तमोगुण म्हणतात. सोडलं त्याने, सोडलं म्हणजे सोडूनच दिलं. बरं का? पण एखाद्याला माहिती आहे की ही कर्म मी करू नयेत, ही कर्म माझ्याकडून घडू नयेत असा विचार करतोय, पण परत परत ती कर्म केल्याशिवाय राहत नाही, याला रजोगुण म्हणतात, म्हणजे पुनरावृत्ती. बरं का? म्हणून तमोगुणी माणसाला काय सांगितलंय? अधोगती. तमोगुणी माणसाला काय सांगितलंय? अधोगती. रजोगुणी माणसाला काय सांगितलंय? पुनरावृत्ती. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जनरी जठरी शयनम. अर्थात माऊलींच्या भाषेत जर सांगायचं झालं तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आपल्याला, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. काय म्हणतात माऊली? उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. अर्थात जन्म मृत्यू येणं जाणं चालू आहे त्याचं, याला म्हणतात रजोगुण, पुनरावृत्ती. बरं का? आणि सत्वगुणे भगवत भक्ती. आपल्याकडून जर देवाची भक्ती, परमार्थ घडावा असं वाटत असेल तर त्यासाठी काय पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुण पाहिजे. काय पाहिजे? सत्वगुण पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता बघा, आपल्याकडे चांगले विचार येण्यासाठी सत्वगुण पाहिजे, आपल्याकडून चांगली कर्म घडण्यासाठी सत्वगुण पाहिजे, आपल्याला सुख शांती समाधान जर हवं असेल तर त्यासाठी कुठला गुण पाहिजे? सत्वगुण पाहिजे. सत्वगुणाशिवाय हे सगळ्याची प्राप्ती होणार नाही. आपल्याकडून भगवत भक्ती घडावी, परमार्थ घडावा असं जर वाटत असेल तरी सुद्धा आपल्याकडे काय पाहिजे? सत्वगुण पाहिजे. बरोबर आहे की नाही? सत्वगुण पाहिजे. साधं उदाहरण आहे. मग तो सत्वगुण आपल्याकडे येईल कसा? कशामुळे येईल? सत्वगुण कशामुळे आपल्याला प्राप्त होईल? गुणांची जी प्राप्ती आहे ना, बघा, आपली गती गुणांवर अवलंबून आहे. प्रत्येकाला चांगली गती मिळावी असं वाटत असतंय, पण ही गती कशावर अवलंबून आहे? गुणांवर अवलंबून आहे. त्याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्ती संदेह नाही. आपल्या गुणांवर गती अवलंबून आहे, पण आपले गुण जे आहेत ना ते आपल्या संघांवर अवलंबून आहेत, आपल्या संघावर अवलंबून आहेत. आपण कोणाच्या जोडीला बसतोय ना त्याच्यावर आपले गुण अवलंबून आहेत. बरोबर आहे की नाही? आपण कुठल्या बाईच्या जोडीला बसतोय, ती काय आपल्याला सांगते, आपण तिला काय सांगतो, आपण कोणाचं काय ऐकतो, ह्याच्यावर आपले गुण अवलंबून आहेत. आपण कोणत्या पुरुषाच्या जोडीला बसतोय, त्याच्याकडे कुठली कर्म आहेत,
तो कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतोय बरं का, कशा प्रकारे सांगतोय, याच्यावर सगळं आपलं अवलंबून आहे, आपली कर्म, आपले विचार बरं का. आता याची तिन्ही गुणांची विभागणी कशी केली तर बघा, साधं उदाहरण आहे. आपल्या आकाशातून जे काही पाणी पडतंय त्या पडणाऱ्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. असतो आकाशातल्या पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष आहे? नाही, निर्दोष आहे ते. सगळ्याकडे सगळ्या प्रकारचं, म्हणजे गावं जरी वेगळे असतील, घरं जरी वेगळे असतील, मी म्हणेन तुमच्या चिंचोलीमध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत. परमार्थिक माणसं आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत, उद्योजक आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, अनेक अनेक प्रकारची माणसं आहेत. पण मला सांगा, माणसांची कर्म जरी वेगळे असतील, माणसांचे गुण जरी वेगळे असतील, तरी सगळ्यांच्या घरावर पाणी पडणारं एकाच प्रकारचं आहे ना. पडणारं पाणी एकाच प्रकारचं आहे ना. मी म्हणत नाही की काही पापी आहेत, काही पुण्यवान आहेत, असं माझा बोलण्याचा उद्देश नाहीये, पण सगळ्यांच्या घरावर पडणारं पाणी एकाच प्रकारचं आहे. मग मला सांगा, पडणारं पाणी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये, पण त्या पाण्याला ज्याचा संग झाला त्याप्रमाणे ते होतंय. त्या पाण्याला ज्याचा संग झाला त्याप्रमाणे आपण पाहतोय. साधं उदाहरण आहे. एकाच पाटामध्ये आपण पाणी सोडतोय, त्या पाटामध्ये सुरुवातीला कारळ्याचं तानं असतंय, नंतर एखादी मिरचीचं रोपटं असतंय, टोमॅटोचं रोपटं असतंय, त्याच पाटामध्ये साईडला पुढे काय अजून वांगी असतात, पुढे अजून काय एखादा आंब्याचं झाड असतंय. पाटामध्ये सोडताना पाणी आपण एकच प्रकारचं सोडतोय, पण कारल्यामध्ये गेल्यानंतर काय होतंय? तिखट होतंय, नाही कडू होतंय. बरोबर आहे की नाही? कारल्यामध्ये गेल्यानंतर काय होतंय? कडू होतंय. तेच पाणी पण जेव्हा मिरचीला जातंय तेव्हा काय होतंय? तिखट होतंय. तेच पाणी टोमॅटोला गेल्यानंतर आंबट होतंय. तेच पाणी जर आंब्याच्या झाडाला मिळालं तर ज्या जातीचा, ज्या प्रतीचा, ज्या गुणांचा आंबा असेल त्या प्रकारे त्या ठिकाणी तो तयार होतो. बरोबर आहे की नाही? पाणी एकाच प्रकारचं आहे. तसं माणूस आहे की ना, भगवंताने निर्मिती करताना सगळ्यांची सारख्याच प्रकारे केलेली आहे. ज्याला जसा गुण, जसे संस्कार होतात ना, त्याप्रमाणे त्याच्याकडे कर्म मिळतात पाहायला. त्याप्रमाणे त्याच्याकडे कर्म मिळतात पाहायला. आता साधं उदाहरण आहे. एखादा पाण्याचा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडला, तापलेलं लोखंड आहे आणि त्याच्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर त्याचं काय होईल बरं? नाव पण शिल्लक राहत नाही, काहीच नाही, त्याचं नाव पण नाही शिल्लक राहत. बरोबर आहे ना? तोच पाण्याचा थेंब जर आळूच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो. बरोबर आहे? कमलाच्या पानावर पडला तर काय होतंय? मोत्यासारखा, किंवा कमलाच्या फुलावर जर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो तोच पाण्याचा थेंब. पण तोच पाण्याचा थेंब जर समजा समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर पडला तर त्याचा मोतीच होतो. हे मात्र तेवढंच सत्य आहे. बघा, तप्त लोखंडी प्रमाणे ज्याचे विचार आहेत त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही, नावही शिल्लक नाही राहिलं. आमच्या घरात जर एखादा मुलगा जन्माला आला तर आम्ही त्याचं नाव ठेवतो श्रीराम, श्रीकृष्ण, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव. बरोबर आहे? पण बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला म्हणून रावण नाव ठेवलंय. रावण नाव ठेवलं का? का बरं? त्याच्याकडे तर भरपूर काय काय होतं, कमी होतं का? पण रावण नाव ठेवत नाही आम्ही. कौस नाव ठेवलंय का? नाही ठेवलं. अर्थात नाव पण शिल्लक राहिलं नाही त्यांचं. दुसरं, फक्त मोत्यासारखा चमकून दिसतो, त्याला रजोगुणी म्हणतात. मोत्यासारखा चमकून दिसतो. तो कुठेही असला तरी पण फक्त चमकून दिसतो, बाकी काहीच नाही, फक्त चमकून दिसतो. पुढे समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर तो पाणी पडलं, तो पाण्याचा थेंब जर पडला तर मात्र त्याचं मोतीच होतो. हे मात्र निश्चित आहे. सत्वगुणी माणसाला जर ते विचार मिळाले, संतांचा संग जर मिळाला, सत्वगुणी माणसाला जर समजा संतांचा संग झाला, संतांचं मार्गदर्शन जर मिळालं तर त्या विचारांचे मोती होतात. मोत्याप्रमाणे त्या ठिकाणी ते विचार निर्माण होतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणून या तिन्ही गुणांनी या ठिकाणी हे सगळं काही कार्य चालू आहे. काय म्हटलेलं आहे? दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. म्हणून म्हटलेलं आहे काय माहिती आहे का? या ठिकाणी कार्य करत असताना मनुष्य हा त्रिगुणात्मक कार्य करतोय, 3 गुणांनी कार्य करतोय. बरं का? तमोगुणी माणसाची वृत्ती कशी असते माहिती आहे का? तमोगुणी माणसाची
त्याला जर भूक लागली ना तर समोरच्याचा जीव जातो याचा विचार करत नाही. वाघाला भूक लागल्यानंतर, वाघाला जर भूक लागली तर त्याने समोरच्या प्राण्याचा विचार करून चालेल का त्याचा जीव जाईल रे उगीच कशाला आपण हे करायचं. वाघाला जर भूक लागली तर तो काय करतोय माहितीये का, समोरच्याचा जीव जाईल याचा विचार करत नाही. एखाद्याची अशा अपेक्षा जर पूर्ण करायची असेल, त्याची स्वतःची जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर समोरच्याचा कितीही नुकसान झालं तरी त्याचा तो विचार करत नाही. याला म्हणतात तमोगुण. काय म्हणतात याला? तमोगुण. दुसरं, बैल आहेत, गाढवं आहेत, कुत्री आहेत, त्यांना खायला घाला आणि त्यांच्याकडून काम करून घ्या. रजोगुणी. खायला घाला, काम करून घ्या, बरं का. पण काही माणसं या ठिकाणी अशी आपल्याला पाहायला मिळतात, अशा गुणांची आहेत, बरं का. त्यांना तुम्ही काही द्यावा नका देऊ, त्यांना काही तुम्ही अगदी त्यांना मानपानाची पण गरज नसते किंवा कुठल्याही प्रकारची गरज नसते. स्वतः जगता जगता समाज कार्य करत असतात, समाजाने जगावं यासाठी प्रयत्न करत असतात. साधं उदाहरण आहे, नदीच्या उगमापासून जर आपण विचार केला तर शेवटपर्यंत नदीच्या, तिच्याकडे फक्त एकच विचार असतो, मला कुठे जाऊन भेटायचंय. नदी कुठे जाऊन भेटते? नदीचा उगम कुठून जरी झाला ना तरी पण ती शेवटी ती स्थिर कुठे होते? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही बोलत नाही. तुम्ही बोललात तर मी 12 वाजवेन, नाही तर मग 11:30 संपून टाकू आपण. वाजले ना 11:30, काय वाजायचं हे. नदीच्या उगमापासून तिला एकच वाटत असते की मला सागराला जाऊन मिळायचं आहे. कुठे जाऊन मिळायचं आहे? सागराला. बरोबर आहे की नाही? मग किती धकेचे पेटे जरी आडवे आले, किती जरी तिला म्हणजे मोठे डोंगर जरी आडवे आले, किती दर्या खोऱ्या जरी आडवे आल्या, किती झाडं झुडपं मोठमोठे दगड जरी आडवे आले, तरी ती काय करत असते? त्यांना पार करून समुद्राला जाईपर्यंत तिची धावपळ चालू असते. तिचं हे कार्य साधता साधता ती अनेक गावांची तहान भागवत असते. बरोबर आहे की नाही? तिचं हे कार्य साधता साधता ती अनेक पिकांना पाणी देत असते, अनेक शेतकऱ्यांसाठी ती उपयोगी येत असते, अनेक जीवजंतू अनेक प्राण्या पक्ष्यांची तहान भागवत असते ती. बरोबर आहे? अनेकांवर उपकार करत असते, अनेकांचा फायदा करून घेत असते. पण तिचं फक्त ध्येय काय असतंय? मला जाऊन सागराला मिळायचं आहे. तुम्ही काही द्यावा नका देऊ त्या नदीला, कधीतरी नमस्कार करावा नका करू. मी सांगू का, ज्यांना जे नमस्कार करतात ना त्यांची तर तहान भागवतेच भागवते नदी. पण नदीकडे कधी ढुंकूनही बघत नाही ना, त्यांची सुद्धा ती तहान भागवते नदी. बरं का. अशी काही माणसं असतात, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती. तुम्ही त्यांना काही जरी दिलं, सांगू का, ज्यांनी संतांच्या झोळीमध्ये दगड टाकलीत ना त्यांना सुद्धा संतांनी सुगंधी फुलंच दिलेली आहेत, म्हणजे चांगले विचार दिलेले आहेत. ज्यांनी संतांना त्रास दिला ना त्यांचा सुद्धा संतांनी कधीच द्वेष केला नाही, कधीच मत्सर केला नाही, कधीच तिरस्कार केला नाही. साधं उदाहरण आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपळा आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता यावं, वागता यावं, त्यांना मानपत्र मिळावा, त्यांना अगदी ते समाजाने स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली. बरोबर आहे की नाही? रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत यांनी काय केलं? देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली. त्याच्यानंतरही सहज त्यांना समाजाने स्वीकारलेलं नाही, सहज स्वीकारलेलं नाही. चालता चालता जर कधीतरी माऊलींची सावली जर एखाद्याच्या अंगावर पडली ना तर तो लगेच असा किळस झाल्यासारखा बोलायचा. त्या ठिकाणी लगेच बोलायचं काय माहितीये? अरे रे बाटलो रे, संन्यासाच्या पोरांची सावली माझ्या अंगावर पडली. लगेच जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये तो आंघोळ करायचा. काही वाटलं नसेल का त्यावेळेला माऊलींना, ज्ञानोबांना, ज्ञानेश्वरांना काही वाटलं नसेल त्यावेळेला? द्वेष केला, मत्सर केला, तिरस्कार केला लोकांनी त्यांचा. मिळालेलं खापर, मांड भाजायचं होतं, मांड खायची इच्छा झाली, कोणी खापर देत नाही. एकाला कीवाली त्यांनी दिलीत काकांनी ते खापर, पण दिल्यानंतर ज्या वेळेला ती मुक्ताई खापर घेऊन येत होती त्यावेळेला एकाने बघितल्यानंतर, विसोबा तुम्हाला काय करायचं म्हणे? मांडे खाऊन चालल्यात कुठे तुम्ही? मिळालेलं खापर फोडून टाकलं. बरोबर आहे की नाही? मिळालेलं खापर फोडून टाकलं त्यांनी. एवढा त्रास सगळा सहन केला. मला सांगा, ज्या वेळेला सगळं काही कार्य झालं, माऊलींचं सगळं कार्य झालं, ह्या नराधामांना सगळी काही ओळख द्यावी म्हणून ह्या पंडित कोण म्हणेल त्यांना? अरे ज्यांनी एवढा त्रास दिला जगद्गुरु तुकोबांना, ज्यांनी एवढा त्रास दिला माऊली ज्ञानोबांना, त्यांना पंडित म्हणावं? नाही.
ह्या घाणेरड्या विचाराच्या माणसांनी अतिशय त्रास दिला त्यांना, बरं का, अतिशय त्रास दिला. पण कधी त्यांचा द्वेष केला नाही, कधी त्यांचा तिरस्कार केला नाही, कधी त्यांना असा शाप त्यांनी कधीच दिला नाही, कधीच नाही. उलट त्यांच्यामध्ये परिवर्तन कशा प्रकारे होईल ना त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आता बघा ना, ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, रचना केली, चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ, अशा प्रकारे हे सगळं निर्माण केलं. आणि सगळं कार्य झाल्यानंतर ज्या वेळेला माऊलींना आपल्या श्री गुरूंकडे मागायची वेळ आली, आम्हाला जरा जरी काही त्रास झाला तरी पण हनुमंताच्या मंदिरात जातो, नारळ फोडतो ना, उलट काय बोलतो माहितीये, जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली, आहे की नाही. आम्हाला जरा जरी कोणी त्रास दिला ना तरी पण आम्ही पहिले काय करतो, देवापुढे हात जोडून लगेच सांगतो, देवा तिला बघून घेऊ का, ती लय मला त्रास देते, लगेच बोलतोय की नाही, देवा त्याला बघून घेतो, मला लय त्रास देतो. पण संतांनी तसं नाही केलं. विश्वात्मक देवाकडे म्हणजे श्री गुरूंकडे ज्या वेळेला मागायची वेळ आली त्यावेळेला माऊलींनी मागितलं, स्वतःसाठी नाही, गावासाठी नाही, फक्त आपल्या राष्ट्रासाठी किंवा फक्त आपल्या राज्यासाठी नाही, विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. काय मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. आणि हे पसायदान मागताना पहिली मागणी केलेली आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. जे खळ आहेत ना त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे. काही मागू शकले असते ना, ते त्यांचा नाश होऊ दे, त्यांचा नायनाट होऊ दे, त्यांचा अमुक होऊ दे, त्यांचा तमुक होऊ दे, अरे पण त्यांच्या पिंडातच नाही ना ते. संतांच्या पिंडामध्ये काय आहे, मी एक व्हावे आणि एक. ज्याप्रमाणे आम्ही कर्म करतोय ना, ज्याप्रमाणे आम्ही कार्य करतोय ना, त्याप्रमाणे सगळ्या जगाने भगवंताचं, पांडुरंग परमात्म्याचं कार्य करावं. ज्या पद्धतीने आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, स्तवन करतोय, त्याप्रमाणे प्रत्येकाने करावं. आणि मग ते स्तवन घडावं, ते भगवंताचं नामस्मरण घडावं. म्हणून पहिली मागणी मागितली, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. काय मागितलंय बघा संतांनी. आणि म्हणून आपण म्हणतो, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. अशा प्रकारे अनेक प्रकारची माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, अनेक प्रकारची माणसं या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. बरं, सगळी परमार्थ करतात ना, सगळे देवदेव करतात ना, फक्त त्यासाठी खरं तर आपल्याकडून भगवंताचं कार्य घडावं, देवाचं कार्य घडावं, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण अंतःकरणामध्ये विचार केला पाहिजे की माझ्या अंतःकरणामध्ये कुठला गुण आहे, मी रजोगुणी आहे, तमोगुणी आहे का, अजून माझ्याकडे सत्वगुण आहे का, याचा विचार केला पाहिजे. रजोगुण जर असेल तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, तमोगुण जर असेल तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. अलग लक्षात. जे वाईट विचार आहेत ना, जे खळांची व्यंकटी सांडो, जो वाकडेपणा आहे ना, तो गेला पाहिजे. वाकडे विचार जे आहेत ना, वाईट कर्म जी आहेत ना, ती गेली पाहिजेत माणसाची, त्याचा त्याग केला पाहिजे माणसाने. मी म्हणेन, सफेद कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढी काळजी आम्ही घेतोय की नाही, किती काळजी घेतोय आम्ही. जाता येता जर आम्ही सफेद कपडे घातले असतील कुठे प्रवासामध्ये, तर बसताना, उठताना, चालताना, जेवताना सुद्धा खूप काळजी घेतोय की जेणेकरून त्या कपड्यावर डाग पडू नये. इकडे संत म्हणतात, भगवंत म्हणतात की तुमच्या कपड्यांवर डाग पडू नये म्हणून जेवढी तुम्ही काळजी घेता ना, त्यापेक्षा विशेष काळजी जर चरित्रावर डाग पडू नये म्हणून घेतली तर परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही चरित्राकडे कमी लक्ष देतोय ना, आहे की नाही. आम्ही आरशामध्ये तेव्हाच परत परत जाऊन पाहतोय ज्या वेळेला आम्ही मेकअप करतोय तेव्हा, बरोबर आहे की नाही. सकाळी उठल्याबरोबर कोणी ताई 4 वेळा जाऊन पाहिल त्या आरशामध्ये, कारण तिचंच तोंड तिलाच पाहण्यासारखं नसतंय, बरोबर आहे की नाही. पण एकदा गंध पावडर लावली की मग परत परत जाऊन पाहत असते आणि परत परत पाहण्याची इच्छा सुद्धा तिला होत असते, परत परत जाऊन पाहावं असं तिला वाटत असतंय, बरोबर आहे की नाही. आम्ही एकदा गंध पावडर केल्यानंतर आम्ही आरशासमोर परत परत जाऊन पाहत असतोय, त्याला कारण आरसा आम्हाला चित्र दाखवतोय, आरसा आम्हाला आमचं चित्र दाखवतोय. ज्या दिवशी आरसा आम्हाला आमचं चरित्र दाखवेल ना, त्या दिवशी कदाचित आम्हालाच परत जायची इच्छा होणार नाही आरशा पुढे, आहे की नाही. आणि म्हणून चित्रापेक्षा चरित्राला महत्व आहे, समजतंय ना. चित्रापेक्षा चरित्राला महत्व आहे. आणि संतांनी विशेष कशाला महत्व दिलं, चरित्र्याला.
आपलं चरित्र संपन्न जर आपल्याला व्हायचं असेल, आपलं चरित्र जर स्वच्छ व्यवस्थित जर ठेवायचं असेल, आदर्शयुक्त जर ठेवायचं असेल, तर त्यासाठी आपण कोणाचा विचार केला पाहिजे? अखंड सत्वगुणाचा विचार केला पाहिजे, बरं का? आपण करत राहा, लोक काय म्हणतील. आता लोकांचं कसं असतंय माहितीये का तुम्हाला? गाढवावर पण बसून देणार नाही आणि पायी पण चालून देणार नाही. आपल्याला माहिती आहे ना, ते गाढव घेऊन चाललेले ते दोघे पण बापलेक, अलग अलग लक्षात. ती गोष्ट खूप मोठी आहे, आपल्याला गोष्टीमध्ये वेळ घालवायचा नाही, वेळ कमी आहे अतिशय. फक्त एवढा विचार करा की लोक जे आहेत ना, ते गाढवावर पण बसून देणार नाहीत आणि पायी पण चालून देणार नाहीत. आपण फक्त एक स्मरणात ठेवा, मी जे कार्य करतोय हे धर्म कार्य आहे, हे देवाचं कार्य आहे. त्यामुळे देवाचं मला सहाय्य आहे. माझ्या आत्म्याला पडतंय ना, माझ्या मनाला, माझ्या अंतःकरणाला पडतंय ना, म्हणजे निश्चित हे कार्य माझं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. लोक काही जरी बोललीत तरी मी माझ्या मार्गावर व्यवस्थित आहे. एका चित्रकाराने मस्त चित्र बनवलं, सुंदर चित्र तयार केलं, बरं का माऊली? पेंटर होता तो, चित्रकार होता. हुबेहूब चित्र बनवलं त्याने आणि ते चित्र पूर्ण झाल्यानंतर तो परत परत पाहायला लागला, परत परत पाहायला लागला. एखाद्या वेळी एखादी भाजी जर चांगली झाली ना, तर एकदा चाखली ना ताईने, एकदा बघितली ना की तिला असं वाटतं परत परत बघू की काय. बनवली असते तिनेच, पण ती भाजीची चव अगदी विशिष्ट प्रकारची निर्माण झाली नाही, वेगळ्या प्रकारची, चांगल्या प्रकारची निर्माण झाली नाही की तिला असं वाटतंय की परत परत बघावी भाजी कशी झाली ती. त्या चित्रकाराने अतिशय चांगल्या प्रकारे चित्र तयार केलं, परत परत त्या चित्राकडे पाहायला लागला. त्याला खूप आनंद झाला, खूप 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 आनंद झाला त्याला, बरं का? अगदी समाधान वाटलं त्याला. पण तेवढ्यात त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे आपणच चित्र बनवलंय आणि आपणच खुश झालोय, आपल्यालाच आनंद वाटलाय, लोकांना काय वाटतंय ते तर बघू. काय मनात विचार आला त्याच्या? लोकांना काय वाटतंय ते तर बघू. आणि म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का? ते चित्र आपल्या गावाच्या बाहेर जो एक बोर्ड होता त्या बोर्डवर चिटकवलं, बरं का? नाक्यावर. आता आपल्याला माहिती आहे नाक्यावर कोण असतात, बरं? नाक्यावर चिटकवलं आणि चिटकवल्यानंतर वरती काय लिहिलं माहितीये का? ह्या चित्रामध्ये ज्याला कोणाला काही चुकी दिसत असेल, चुकीचं वाटत असेल, तिथे त्याने टिक मार्क करावा, एक मार्क करायची. 2 दिवसात ज्या वेळेला तो चित्र पाहायला गेला ना माऊली, त्यावेळेला चित्र नव्हतं, नुसतं मार्कच होत्या. नाक बरोबर नाही, डोळा बरोबर नाही, कान बरोबर नाही, गाल बरोबर नाही, अमुक बरोबर नाही, तमुक बरोबर नाही, बरोबर नुसत्या मार्क होत्या, चित्र गायब. ते बघितल्यानंतर त्याला एवढं दुःख वाटलं ना, खूप दुःख वाटलं. अरे एवढं सुंदर चित्र आपण बनवलं होतं, आपल्याला वाटलं समाधान वाटलं, आनंद वाटला, पण एवढ्या चुका त्या चित्रामध्ये, एवढ्या चुका असतील असं वाटलं पण नव्हतं. घरी आला, नाराज झाला, डोक्याला हात लावून बसलेला पायरीवर. तेवढ्यात एक सत्पुरुष तिथून चाललेला, त्याने विचारलं, दादा रे का रे एवढा नाराज झालेला आहे, कशासाठी डोक्याला हात लावून बसलेला? डोक्याला हात लावून बसणं चुकीचं आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये असं डोक्याला हात लावून बसताना त्यावेळेला तुमच्या वरिष्ठ माणसं बोलतात, ए सरळ बस, डोक्याला हात लावून बसायला काय झालंय तुला, बोलतात ना. म्हणून म्हातारी माणसं घरात पाहिजेत या सगळ्या शिस्त लावण्यासाठी. खरं आहे की खोटं आहे? कारण आम्हाला काही माहित नसतात ना गोष्ट, पण त्या बरोबर सांगतात, डोक्याला हात लावून काय बसले तू, व्यवस्थित बस, तुला काय दुःख कसलं झालं रे, असं येते. आता हा डोक्याला हात लावून बसलेला बरोबर बघितल्याबरोबर त्या साधू पुरुषाने विचारलं, काय झालं दादा तुला? तेव्हा त्यांनी सगळी हकीकत सांगितली. महाराज अतिशय चांगलं चित्र बनवलं होतं, मला आनंद वाटला होता, मी हर्षयुक्त झालो होतो, अगदी आनंदी झालो होतो. पण जेव्हा ते चित्र मी रस्त्यावर लावलं तिथे नाक्यावर, त्यावेळेला असं लिहिलं तिथे की ज्याला कोणाला काही चुका दिसत असतील, वाटत असतील, चुकीचं वाटत असेल, ते टिक मार्क करावी. 2 दिवसात गेल्यानंतर बघितलं तर म्हणे, महाराज नुसतं मार्कच दिसल्या, नुसते टिक मार्क केलेल्याच दिसला, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. म्हणजे काय करणार? मग तेवढ्यात त्या महाराजांनी काय सांगितलं माहितीये का? ठीक आहे, आता तुला तर दुःख वाटतंय की नाही, दुःख झालंय की नाही, मग आता एक काम कर, एक कोरा पेपर त्या ठिकाणी लाव आणि वरती का लिही माहितीये का? माझ्या चित्रापेक्षा चांगलं चित्र ज्याला कोणाला काढता येत असेल त्याने ह्या पेपरवर चित्र काढावं. सांगू का? 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 2 महिने तो पेपर कोरा राहिला, पण त्याच्यापेक्षा चांगलं चित्र काढायची कोणाची हिंमत झाली नाही. अहो तुमच्या चुक्या काढणारे अनेक आहेत ना, पण तुम्ही जे करताय ना त्यापेक्षा चांगलं करायची हिंमत कोणाच्यात नसते. फक्त आपण जे करतोय ना ते चांगलं करतोय, व्यवस्थित करतोय, व्यवस्थित राहतोय, वागतोय, एवढा विश्वास आपल्याला पाहिजे, बरं का? तुम्ही जो मार्ग निवडला असेल ना तो मार्ग व्यवस्थित, अगदी त्या मार्गामध्ये एकनिष्ठेने व्यवस्थितरित्या काम करा, व्यवस्थित काम करा. लोकांचं जर जगद्गुरु तुकोबांनी ऐकलं असतं तर मी स्पष्ट सांगतोय
4,500 अभंगाची गाथा आज आपल्या हातात नसती, असती. कारण लोक काय बोलायचे तुकोबांना? येडा तुक्या. काय बोलायचे? वेडे म्हणायचे, वेडे. बरोबर आहे का? मी म्हणेन मनुष्य वेडाच झाला पाहिजे. झाला पाहिजे ना माऊली? वेडाच झाला पाहिजे मनुष्य. ज्याला कामाचं वेड लागलं ना, त्याला दिवसा काही रात्री पण झोप लागत नाही. ज्या बाईला घरातलं संसाराचं वेड लागलं ना, तिचा संसार बघा बरा कुठं भांडा पडलेला दिसेल तुम्हाला. दिसेल. स्वयंपाकाच्या वेळी स्वयंपाक सांगायची गरज लागणार नाही, थांबायची गरज लागणार नाही तुम्हाला. फक्त वेड लागलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला अभ्यासाचं वेड लागतंय ना, त्याची पास होण्याची चिंता त्याच्या वडिलांनाही नसते, त्याच्या पालकांनाही नसते आणि त्याच्या शिक्षकांनाही नसते. फक्त त्याला वेड लागलं पाहिजे. कसलं? अभ्यासाचं. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय ना, कार्य करताना, क्षेत्र कुठलंही असू द्या ना, फक्त त्या क्षेत्राचं तुम्हाला वेड लागलं पाहिजे. सांगू का? जगद्गुरु तुकोबांना जसे लोक वेडे म्हणायची की नाही, मी त्या दिवसाची वाट पाहतोय, मला कधी लोक वेडे म्हणतायत. फक्त ते वेड जे जगद्गुरु तुकोबांना लागलं होतं ना, त्या पांडुरंग परमात्म्याचं वेड आम्हाला लागायला पाहिजे. आणि ज्या दिवशी ते वेड लागेल ना, त्या दिवशी आम्ही समजू आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. म्हणून आपण या ठिकाणी कार्य करत असताना महत्वाचं म्हणजे जो श्लोक आपण घेतलेला आहे, दैवी वैश्य गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. अर्थात या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, ही त्रिगुणात्मक जी माया आहे ती माझ्यापासून निर्माण झालेली आहे. शिवमहापुराणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे बरं का, की जे महत्त्व आहे, संपूर्ण सृष्टीचे निर्मिती ज्या देवापासून, ज्या परब्रह्मापासून झालेली आहे, त्याच्यापासून या तिन्ही गुणांची निर्मिती झालेली आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. अर्थात त्या तिन्ही देवांची मग त्या ठिकाणी विभागणी केलेली आहे. महादेव, ब्रह्मा आणि विष्णू त्यांची ओळख करून देताना काय सांगितलंय माहिती आहे का? श्री विष्णूकडे सत्वगुण सांगितलेला आहे, ब्रह्मदेवाकडे रजोगुण सांगितलेला आहे आणि महादेवांकडे तमोगुण सांगितलेला आहे. बरं का? अशा प्रकारे ते सांगितलेलं आहे. त्या शिव महापुराणामध्ये ते उल्लेख आलेला आहे, सगळं काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. असो, आता महत्वाचं म्हणजे हे तिघे पण देवाची पूजा करत असतात ना. बरं का? करत नाही असं नाही काही. आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. प्रत्येकाच्या शक्तीप्रमाणे प्रत्येक जण देवाची पूजा करत असतो. कोणी 1.5 दिवस ठेवतंय, कोणी 2.5 दिवस ठेवतंय, कोण 5 दिवस ठेवतंय, कोण 11 दिवस ठेवतंय. ज्याच्या घरी जास्तच सैन गोला होते, मोठमोठे जुगार चालतात, मोठमोठे डाव चालतात, तो देव 21 दिवस पण उठायला मागत नाही. नवे 1 महिनाभर आपल्या शक्तीनुसार. समजतंय ना? असो, फक्त काय माहितीये का, कोण रजोगुणातून करतो, कोण तमोगुणातून करतोय, तो कोण सत्वगुणातून करतोय. कोणी म्हणते काय माहितीये का, गणेश भाऊंकडे आणलेल्या गणपतीची जर 2 फूट मूर्ती आहे तर मी 2.5 फूट आणणार. त्यांची जर 2.5 फूट आहे तर माझी 3 फूट असणार. त्यांच्याकडे डेकोरेशन जर असं केलेलं आहे तर माझ्याकडे अजून वेगळ्या प्रकारचं असणार. असू द्या, चला, आता आपल्याला तो वेळ नाहीये. फक्त एवढंच का कोण कशा प्रकारे करत आहे, प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, प्रत्येकाच्या गुणाप्रमाणे तो देवाची पूजा करत असतो. आता तमोगुण्याला जर देव प्रसन्न झाला तर तो काय मागतो? बरं का? तमोगुणी माणूस असेल त्याला जर देव प्रसन्न झाला तर तो काय मागतो? एक महादेवाची पूजा करत होता आणि त्या शेजाऱ्याने ज्या वेळेला बघितलं की हा महादेवाची पूजा करतोय तर आपण पण महादेवाचीच करायची. बरं का? कारण अनुकरण करायला लोकांना खूप आवडतंय, अनुकरण करायला खूप आवडतंय. शेजाऱ्याने जर कपड्याचं दुकान टाकलं ना, का त्याच्या बाजूला आपण पण टाकायचा, वेगळा विचार नाही करायचा. बरं का? असू द्या, चला, ठीक आहे, बरंच काय आहे ते सांगण्यासारखं, बोलण्यासारखं. तर मग अनुकरण करायला खूप आवडतंय. असू द्या. महत्वाचा विषय असा आहे की मग दोघांनी पण महादेवाची पूजा करायला सुरुवात केली. आता काही कालांतराने महादेव प्रसन्न झाले. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे कोण? महादेव. बरं का? भोळा शंकर. आणि त्याला काय म्हटलेलं आहे? भोळा शंकर. म्हणजे भोळा का म्हटलेलं माहितीये का? देताना पण विचार करणे देव. तो देव देतानाही विचार करत नाही. रावणाला आत्मलिंग दिलं त्याने. रावणाला लंका देऊन टाकली. सोन्याची लंका जी होती ना नगरी, ती कोणाची होती आधी? महादेवाची होती. शंकर पार्वतीचं घर होतं ते.
याला वास्तुशांतीला बोलवलं होतं, पण यांनी पूजेकडे कमी लक्ष दिलं. टायलेस लादी ह्या तेव्हा बघत बसला तो. यांचा किचन नाही, यांचा ह्या नाही, यांचा त्या. अलग लक्षात आल्यापासून त्याचं ध्यान त्या नगरीवर होतं. सोन्याचे नगर आहे, सोन्याचं एवढं मोठं सगळं काय हे आहे, बापरे भेटलं तर काय होईल, कसं भेटायचं त्यासाठी प्रयत्न करत होता. नेमका झालं काय, पूजा संपूर्ण झाल्यानंतर महादेव बोले, अरे रावणा एक नंबर पूजा केली रे, काय देऊ तुला, मागशील ते देईन. हेच बघितलं त्याने, मागशील ते देईन बोलल्याबरोबर लगेच रावण बोलला, ज्याची वास्तुशांती केली तो घरच मला द्या ना. सोडला पाणी महादेवाने तिथं. भोळ्या शंकराने लगेच पाणी सोडला. पार्वतीची काय अवस्था झाली असेल आई. पाणी सोडल्यानंतर पार्वतीची अवस्था काय झाली असेल. पार्वती बोलतोय, बुवा ना आमचा असाच, चला आपला आई द्या बरं आहे कैलास, असू द्या चला ठीक आहे. महादेवाची पूजा करत होते. आता काय झालं, दोघे पण महादेवाची पूजा करत होते. महादेव प्रसन्न झाले. आता महादेव प्रसन्न झाल्यानंतर पहिले कोणाकडे आले असतील, नेमका आहे जो आधी पूजा करतो त्याला आधी फळ द्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग ते आधी जो पूजा करतो त्याच्याकडे गेले, त्याला हात जोडले, सांगितलं दादा तुला प्रसन्न झालोय, मागरे काय मागायचं आहे. पण आधी जो होता ना तो बोलतोय आपण मागायचा ना परत आपल्यापेक्षा डबल त्यांनी मागायचा. त्यापेक्षा मग तो बोलतो, देवा मी जरी आधी तुझी पूजा करत असेल तरी पण मला घाई नाही, तुम्ही जाऊन त्याला द्या. त्याच्याकडे गेले, त्याला सांगितलं दादा माग तुला काय मागायचं. तर तो बोलतो, देवा नियम म्हणजे नियम, पहिले पूजा तुमची कोण करताय, अगोदरपासून कोण सुरुवात केलेली आहे, मग आधी त्याला द्यायला पाहिजे का मला द्यायला पाहिजे. आणि त्याच्या पण मनात तोच विचार होता, मी जे मागितलं त्याच्यापेक्षा जर डबल त्यांनी मागितलं तर. शेवटी मग देव परत इकडे आले. पहिला जो पूजा करतो त्याला हात जोडले, सांगितलं बाबा एकदाचा माग काय मागायचं ते, नाही तर मी जाईन आता. मग तेव्हा त्याला विश्वास पटला की आपल्यापेक्षा डबलच तो मागणार आहे. मग याने काय मागितलं माहितीये का, देवा तुम्हाला जर मला द्यायचंच आहे ना, तुम्हाला जर मला द्यायचंच आहे ना, तर माझा एक डोळा, एक कान, एक नाक, अर्धा अंग माझा निकामी झाला पाहिजे. आता असतो तमोगुणी माणूस देवाकडे मागताना काय मागतो, तथाच तू बोलल्याबरोबर तो अर्धा निकामी झाल्याबरोबर लगेच देव शेजाऱ्याकडे गेला, त्याला विचारलं हे तुला काय मागायचंय. त्यांनी मागितलं हो म्हणे मागितलं, नक्की मागितलं हो म्हणे नक्की मागितलं, नक्की मागितलं ना देवा हो म्हणे नक्की मागितलं. मग त्याला जे दिलं त्याच्यापेक्षा डबल मला द्या. झाला ना त्याचा कार्यक्रम तिथंच. रजोगुणी माणूस काय मागतो, रजोगुणी माणूस बरं का, रजोगुणी माणूस मागताना काय मागतो, तो भले नारळ देईल, 20 रुपयाचा 30 रुपयाचा नारळ देईल, पण मागल किती माहिती आहे, अख्ख्या आयुष्याचा मागल. देताना 21 मोदक देईल, ते पण 21 मोदक असे का शोधावे लागतात बरं का, अशा प्रकारे. पण मागताना एवढा मागेल. एकाला देव प्रसन्न झाला, वृद्ध माणूस होता, आणि वृद्ध माणूस असल्यामुळे त्याला देव प्रसन्न झाला. त्याला सांगितलं दादा तुला काय मागायचं ते माग, बरं का, तुला काय मागायचं ते माग. आता त्या वृद्ध माणसाने विचार केला की मला काय मागायचं ते मागितलं तर घरच्यांचा पण जरा विचार घेतला पाहिजे ना, कारण घरात दिवस काढायचे, बरोबर आहे का नाही. म्हणून काही रस्त्यावर जर काय आला कोणी विकायला तर पहिले तो तिला आवाज देतो, तिला बघ काय पाहिजे ते, माझा काय एवढा विशेष नाही. बाजारात जर गेला तिला घेऊन तर त्याची खरेदी नंतर. पहिले मी खरं बोलतोय ना का खोटं बोलतोय, काही खरं आहे ना, खरं असेल तर कमीत कमी खरं तरी बोला, आपल्याला काही लगेच संपवायचे, आपल्याला संपू आपण थोड्या वेळात. तुम्हाला समजलं तर प्रवचन आहे, तर महाराजाला बरोबर करून गेला काय त्याला माहित नाही ना आपल्याला माहित नाही, फायदा नाही. परिवर्तन व्हावं तर मग नक्की समजलं पाहिजे प्रत्येकाला. आणि तुमचा माझा संवाद यालाच प्रवचन म्हणतात, वेगळं काही नाहीये. असो, आता त्यांनी विचार केला की आपलं आपण कसं काय मागायचं. तेवढ्यात देव काय बोलतो, तुला जे काय मागायचं असेल ते एका वाक्यात मागायचं, एका वाक्यात, दुसरा वाक्य जमणार नाही. घरी गेला, बायकोला पहिले विचारलं. कोणाला विचारलं, कारण माणूस एकदा घरी आल्यानंतर पहिले कोणाला विचारतो, आणि विचारलं पाहिजे, विचारलं पाहिजे बरं का, विचारलं पाहिजे. त्याला कारण आहे ते पण सांगतो तुम्हाला. रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं तर आपल्या देव्हाऱ्यामध्ये डोळे उघडून व्यवस्थित कान व्यवस्थित ठेवून ऐका, रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं तर आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवांच्या बरोबर रावणाचा पण फोटो असता. मंडोदरी काय सांगत होती, श्रीरामाना शरण जा, तुमचाही उद्धार होईल आणि आमचाही उद्धार होईल. कारण अधिकार खूप मोठा होता रावणाचा, कमी मोठा रावणाचा अधिकार होता का, खूप मोठा अधिकार होता. असो चला ठीक आहे. महत्वाचा विषय असा आहे की त्यांनी ऐकलं नाही, त्याच्यामुळे झाला त्याचा कार्यक्रम. आता हा आल्याबरोबर पहिले म्हातारीला विचारलं, काय ग मला देव प्रसन्न झालाय, पण देव बोललाय की एका वाक्यात काय मागायचं ते मागायचं, तुला काय पाहिजे. बोलते आता तुम्हाला काय सांगायला पाहिजे का, कधी कधी मी जाऊन तुम्हाला ओ ओ करता करता मी खांबाला धडकते, मग समजतंय खांब आहे, मला वाटतं ओच आहेत का काय आमचं. म्हणजे तिला डोळं होतं पण दृष्टी नव्हती, दिसत नव्हता काही. मग आता तुम्हाला काय सांगायला पाहिजे का मला काय पाहिजे त्या, मग काय पाहिजे तुला, मला दिसला पाहिजे सगळा.
काय बोलते, मला दृष्टी आली पाहिजे, माझ्या डोळ्यांना सगळं दिसलं पाहिजे. ठीक आहे. तेवढ्यात मुलगा आला, मुलाला विचारलं, दादा तुला काय पाहिजे? बोलतो काय पाहिजे काय, ही लोक मोठमोठी गाडी घेऊन फिरतायत, कुठे काय बंगले माड्या गाड्या हे काय काय पाहायला मिळतंय, आणि मला ह्या अशा बोलतो झोपडीमध्ये ठेवलंय, मला संपत्ती पाहिजे, भरपूर भरपूर संपत्ती पाहिजे, मी असा राजासारखा राहिलो पाहिजे. अरे बापरे, बायकोला डोळा पाहिजे, म्हणजे दृष्टी पाहिजे, याला संपत्ती पाहिजे. तेवढ्यात सुनाला विचारलं, कारण बोलतो आता सुनाच्या हाताखाली आपले दिवस काढायचे, तिला पण विचारलं पाहिजे काय पाहिजे त्या, कारण सकाळी उठल्याबरोबर चहा कोण देणार, बाईला तर दिसत नाही. चहा देणार सून, नाश्ता देणार सून, मग तिला पण विचारलं पाहिजे. मग त्यावेळेला हात जोडले, सुनेला विचारलं, सुनबाई तुला काय पाहिजे? मग त्यावेळेला तिने सांगितलं, बाबा माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली, तुम्हाला माहिती आहे मला मूलबाल नाही आहे, एखादं मूल मला होईल तर देवाकडे मागून घ्या. आता विचार करायला लागला, देवाच्या दिशेने निघाला तो. यांच्या तिघांच्या मागण्या कशा काय मागायच्या बरं का, पण हुशार होता म्हातारा. म्हातारा काय असं नव्हतं काही लोकांचं बांध करून करून त्याने नारीच्या पाट्या गेल्या होत्या बरं का. असो चला, म्हातारा हुशार होता, गेला देवापुढे उभा राहिला आणि काय मागितलं माहितीये का, हात जोडले, देवा एका वाक्यातच मागतो पण सगळं दे. मग काय, माझ्या नातवाला माझ्या बाईने राजगादीवर बसलेलं बघावं. एकच वाक्यामध्ये काय सांगितलं, माझ्या बाईने म्हणजे माझ्या बायकोने माझ्या नातवाला राजगादीवर बसलेलं बघावं. माझ्या बायकोने बघावं म्हणजे म्हातारीला पहिले काय द्यायला लागेल, दृष्टी द्यायला लागेल. नातवाला बघावं म्हणजे सुनाला पहिले काय झाला पाहिजे, पोऱ्या झाला पाहिजे. आणि राजगादीवर बसायचं म्हणजे पहिले त्याची दरिद्रता घालवली पाहिजे. समजतंय, हे रजोगुणी माणसाचं मागणं आहे. कोणाचं, रजोगुणी. तो कशासाठी मागतो माहिती आहे का, संसारासाठी मागतो, प्रपंचासाठी मागतो. आपण जे काही आपल्याला पाहिजे असेल ते मागत असतो देवाकडे, पण तो विचार करत नाही की देवाकडे मागण्याच्या आधी, याच्या आधी कधीतरी देवाकडे आपण काही मागितलंय का आणि ते पूर्ण केलंय का. आम्ही परत परत नवस करत असतो देवाचे, पण याच्या आधी अनेक नवस केलेले आम्ही फेडले नाही, त्याचा विचार आम्ही कधीच करत नाही. झालं. तमोगुणी मनुष्य काय मागतो ते झालं, रजोगुणी मनुष्य काय मागतो ते झालं. आता सत्वगुणी मनुष्य काय मागतो ते पण बघू आपण बरं का. सत्वगुणी मनुष्य काय मागतो, जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्री गेले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं आणि जगद्गुरु तुकोबांना ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला पांडुरंग परमात्मा हर्षयुक्त झाले, आनंद झाले बरं का. काही अशी माणसं असतात का त्यांनी देवाला बघितल्यावर त्यांना आनंद वाटतो, पण काही अशी माणसं असतात की त्यांना बघितल्यानंतर देव आनंदी होतो बरं का. आता जगद्गुरु तुकोबांना बघितल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला आनंद झाला. पांडुरंग परमात्म्याने विनंती केली जगद्गुरु तुकोबांना, तुकोबा काहीतरी मागा बरं का. काय सांगितलं, तुकोबा काहीतरी मागा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबा बोलतात, आमच्या परंपरेतच नाही मागणं, देवाकडे मागणं हे आमच्या परंपरेतच नाही. काय बोलतात जगद्गुरु तुकोबा. त्यावेळेला परत परत विनंती केली पांडुरंग परमात्म्याने, जगद्गुरु तुकोबा काहीतरी मागा, तुकोबा काहीतरी मागा. परत परत बोलतायत पांडुरंग परमात्मा, ऐकतच नाहीत. म्हणून मग जगद्गुरु तुकोबा बोलतायत, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना, देवा तुम्ही मला देतच आहात ना, द्यायचंच आहे ना तुम्हाला. मग एक काम करा, जर तुम्हाला जर मला द्यायचंच आहे तर हे द्या. काय, हेची दान देगा देवा, काय तुझा विसरण व्हावा. आणि सांगू का, ही मागणी जर आपण केली ना तर त्याच्यामध्ये सगळंच आलं. आपल्याला काही मागायचीच गरज नाही, काहीच मागायची गरज नाही. फक्त हे मागता आलं पाहिजे, देवा आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं स्मरण राहिलं पाहिजे, हेच दान आम्हाला द्या. तुमचं नामस्मरण आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत झालं पाहिजे, हेच आम्हाला द्या. आणि ही मागणी आम्ही जगद्गुरु अर्थातच पांडुरंग परमात्म्याकडे केली पाहिजे. अर्थात या ठिकाणी आम्हाला ओळख करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, देवी वेश गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. ही त्रिगुणात्मक जी माया आहे, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण, ही त्रिगुणात्मक जी माया आहे, गुणात्मक जी माया आहे, तरायला जरी पार करायला जरी कठीण असेल तरी सुद्धा ती सोपी तेव्हा होते ज्या वेळेला आम्ही पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करत असतो. त्यावेळेला ऐकी नाही, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करत असतो ना, त्यावेळेला ती अतिशय सोपी होत असते, अतिशय सोपी होत असते. फक्त त्यासाठी आम्ही कसं जगावं, कसं वागावं, कोणाच्या जोडीला बसावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आपले गुण जे आहेत ना, आपले विचार जे आहेत ना, ते आपल्या संघावर अवलंबून आहेत. आपण कोणाच्या जोडीला बसतोय, आपण कुठे बसतोय, ज्या जागेवर बसतोय ना, त्या जागेचे दोष सुद्धा काही वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये येतात.
जे अन्न आपण खातो ना, त्या अन्नातून सुद्धा काही दोष आपल्या अंतःकरणामध्ये येतात. ज्या माणसाच्या जोडीला आपण बसतो ना, त्या माणसाच्या विचाराचे प्रभाव सुद्धा आपल्यावर काही वेळेला पडत असतात, बरं का. म्हणून तर आपण बोलतो ना, आमचा पोरगा तसा नव्हता, पण ह्या पोरांच्या जिथून जायला लागला ना, त्यांचं ऐकून बिघडला. समोरच्याचे विचार सुद्धा समोरच्या माणसावर प्रभाव करतात. म्हणून तर ती बोलते, माझा पोर माझ्या शब्दाच्या पलीकडे नव्हता, पण लगीन झाल्यापासून. समजतंय ना? असू द्या, ठीक आहे, हरकत नाही. फक्त काय बघायचंय आपल्याला, की जर मनुष्य संघामुळे जर बिघडत असेल, संघामुळे जर नको त्या प्रकारे जर त्याच्याकडे विचार येत असतील, तर आपण म्हणू संघामुळे तो परिवर्तन सुद्धा होत असतो, संघामुळे त्याच्याकडे चांगले विचार सुद्धा येत असतात. म्हणून वाईटाच्या संगतीला बसण्यापेक्षा, वाईट माणसाची संगती करण्यापेक्षा, व्यसनाधीन झालेल्या माणसाच्या जोडीला बसण्यापेक्षा आपण चांगल्या माणसाच्या जोडीला बसूया, जेणेकरून आपला उद्धार होईल, आपल्याला सद्गती प्राप्ती मिळेल, सद्गती प्राप्ती होईल, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारची गती प्राप्ती होईल. अशा प्रकारच्या माणसाच्या जोडीला आपण बसलो पाहिजे. कुठे बसलो पाहिजे? पवित्र जागी बसलो पाहिजे, चांगल्या जागी बसलो पाहिजे. अनेक ठिकाणी अनेक प्रकारे ज्या ठिकाणी पाप कर्म घडली जातात, वाईट कर्म घडली जातात, व्यसनं केली जातात, अशा ठिकाणी बसता कामा नये. नुसतं त्या ठिकाणी बसलो तरी सुद्धा आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. आता माणूस किती रजोगुणी आहे बघा. ज्या वेळेला तो एखादा पिक्चर पाहत असतो ना, पिक्चर, त्यावेळेला त्या पिक्चरमध्ये जर एखाद्या हरणाच्या मागे जर वाघ लागताना दिसला, त्याला हरण पुढे पळतंय, मागे वाघ आहे, बरं का, प्रामाणिकपणे सांगा तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार असतो त्यावेळेला? काय विचार असतो? त्या वाघाच्या तावडीतून हरिण सुटलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? प्रामाणिकपणे वाटतंय की नाही? पण पिक्चर संपल्यानंतर आम्ही आमच्या घरी काय काय खात असतो? माणूस किती रजगुणी आहे बघा ना. माणसाच्या माहितावर जर गेला ना, कुठं स्पर्श झाला नाही झाला ना, घरी आल्यावर आंघोळ केल्याशिवाय कपडे बाहेरच्या बाहेर फेकून देतो तो, बरोबर आहे? बाहेरच्या बाहेर फेकून देतो कपडे तो. आंघोळ केल्याशिवाय बरा कायला स्पर्श करील ना, घरात तरी त्याला स्पर्श करून देतील. अख्खा प्राणी घरी आणतो तो, अख्खा पक्षी घरी आणतो मेलेला, काही वाटत नाही त्याला. तुमच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो, सत्वगुणाने भगवत भक्ती घडते, बरं का. सत्वगुणाने परमार्थ घडतो. आणि हा सत्वगुण जो आहे ना, तो आपल्या बसण्यावर, खाण्यावर, विचारांवर, सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. सगळ्या गोष्टींवर. लगेचच परिवर्तन होणार नाही, लगेच परिवर्तन नाही होणार. पण ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये ते विचार येतील ना, त्यावेळेला कोणी सांगायची पण गरज लागणार नाही. कोणी सांगायचीही गरज लागणार नाही, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आता साधं उदाहरण आहे, येताना आपण काय घेऊन आलो बरं? काय होतं आपल्या बरोबर? क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काहीही घेऊन आलेलो नाही येताना, बरोबर आहे? विश्वास आहे ना याचा सर? याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे ना? आपण येताना काहीही घेऊन आलेलो नाही. जाताना काय घेऊन जाणार आहेत? नक्की काहीही नाही, आहे ना विश्वास? नक्की. अहो, एका बाईला बिचारी मेली ती आजी, बरं का. आजी मेल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतला, तिरडीवर ठेवली, तिला स्मशानभूमीमध्ये नेली, सगळ्यांनी तिथे दर्शन घेतलं, पाणी द्यायचा कार्यक्रम झाला, वरती लाकडं रचायला सुरुवात केली. तेवढ्यात तिची मुलगी धावपळ करत येताना बघितली. आता स्मशानातल्या ज्या माणसाने बघितली, त्या माणसाने सांगितलं, थांबा, आजीची मुलगी येत आहे, कदाचित तिला डोळे भरून आजीला पाहायचे असेल, दर्शन घ्यायचं असेल. वरती ठेवलेली लाकडं बाजूला केली, पाय मोकळे केले दर्शन घेईल म्हणून, तोंड मोकळं केलं तो डोळे भरून पाहिल म्हणून, बरं का. पण ज्या वेळेला ती मुलगी स्मशानात आली ना, त्यावेळेला तिथली लोक काही बोलायला लागले, सकाळपासून ही मुलगी तिथं होती, 2 वेळा बेशुद्ध पण पडली होती, कांदा पडून शुद्धीवर आणली होती, मग तरी सुद्धा का आली परत? मग ती लोक बोलायला लागली, नाही ना, तिला दर्शन घ्यायचं असेल, डोळे भरून शेवटच्या वेळेला आईला पाहायचं असेल, आईचं चरण स्पर्श करायचं असेल, आईच्या पाया पडायचं असेल. ती मुलगी ज्या वेळेला आली ना तिथे, त्यावेळेला गेली डोक्याजवळ, फक्त डोका इकडं तिकडं केला, कान बघितलं, निघून गेली. तेवढ्यात त्या स्मशानातल्या एका माणसाने विचारलं, अगं ताई, एवढ्या लांबून येताना बघितली, वरती ठेवलेली लाकडं आम्ही बाजूला केली का? तू आईला डोळे भरून पाहशील, आईच्या पायाजवळ जाशील, आईचा चरण स्पर्श करशील, पण तू काय जादू केली
कान फक्त इकडे तिकडे बघितलं, डोका इकडे तिकडे बघितलं, लगेच चालली. काय कशासाठी आली होती? तेवढ्यात ती बोलली, आईच्या कानातलं काढलं का ठेवलं त्या बघायचा होता मला. आणि खरी हकीकत आहे, हो का, खोटी नाही काही. या काही पुराणातल्या गोष्टी मी सांगत नाही तुम्हाला, या सत्य हकीकत आहेत. दुसरी एक गोष्ट सांगतो ना तुम्हाला, जवळची एकदम, बरं का. आता ही 5 जण भावंडा मावशी, 2 भाव त्यांचं ना, ह्या 3 जणी बाया, 3 जणी, बरं का. आता ह्या दोन्ही भाव त्यांचं मालकरी मावशी, दोन्ही भाव मालकरी. आणि ह्या 3पैकी आहे ना 2 मालकरी, आणि ह्या 5 पैकी आता एकच फक्त मालकरी नाही, आजी, बरे का. कारण तिच्या घरात असं काही वातावरण पण नव्हता. आता ही चौघा पण जेव्हा जेव्हा एकत्र 5 जण यायचे त्या टायमाला ही चौघा पण तिच्या मागं लागायची, सांगायची त्या आजीला, आता तुझं काय झालंय आता सगळं, तू आम्हाला उलट कटुकड वाटतंय की बाबा आम्ही चौघा पण आहेत, आमची एक बहीण कशाला तशी राहायला पाहिजे, माल घाल ना. अलग लक्षात. ती प्रत्येक टायमाला बोलायची मी माल घालीन, पण माझ्या मनाला वाटेल तवा, तशी मी घालणार नाही, बरं का. घालीन ना मी घालणार नाही असं नाही का, पण माझ्या मनाला वाटेल ना तेव्हा मी घालीन. बरेच दिवस झाले ती पण विचार करायला लागले की यांच्या चौघांच्या जाचाना माझी लय आबल होते खा प्यायची. कारण 5 भावंडागाने कुठं कार्यक्रमाला वगैरे जायचं असलं का ती बिचारी जायची कुठं नातेवाईकांमध्ये. आणि खरं आहे ना, त्या चौघांच्या जायचं यांच्या ही 5वी खाय प्यायची आबलच बिचारीची. आता ती आजी आजारी पडली, हॉटमध्ये आजारी पडली. ती बरेच दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाला, 3 महिने झाले, बरं का. आता ती स्वतःहून त्या घरातल्यांना खून दाखवायला लागली, कारण तिची वाचा गेली, ती वैखरी वाचा गेली, ती बोलता येत नव्हतं तिला. स्वतःहून जेव्हा ती खून दाखवायला लागली तेव्हा पहिले पोरी फोन केला, कोणाला माहितीये का, मावशीच सणा, मामाच सणा. काय आनंदाची गोष्ट त्यांना सांगायला. कशासाठी? की तुम्ही आता किती दिवसापासून, किती वर्षापासून आईच्या मागे लागली होती की काय कर, माळ घाल म्हणून, पण आई काही तयार नव्हती. आता स्वतःहून आई तयार झाली. आई स्वतःहून सांगते, तुम्ही जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर या. आले ना, मावशी साई पण तिकडे एक माल आणली, इकडे मामा साई पण आणल्या, 4-5 माला गोला झाल्या एकदाच. एवढ्यांची काही गरज नव्हती, एकच मालाची गरज होती. पण त्यांना वाटला इथं ताई नेते का नाही, दादा नेतो का नाही, म्हणून एकमेकांनी ते आणले. त्यांच्या घरी होत्या नवीन, जशी मावशीने घातले बघा, मस्त कशी लांबूनच दिसते एकदम शोभून. मग असंच पाहिजे, बरं का. तर मग जय हरी मावशी. तर मग काय झालं माहितीये का, याही आणल्यानंतर नेमका झालाय का, आता जेव्हा तिच्या घालायला गेल्यानंतर माल बघल्याबरोबर मारली ना तिने थापर. कुठं माल कुठं ना ती हे कुठं, अलग लक्षात. आता विचार करायला लागली का, काय रे बऱ्याच दिवसापासून खुंत दाखवते पण माल थापर मारली, मग हिला पाहिजे काय. तेवढ्यात तिची पोर आली ना, मग तिने सांगितले, आईची जी पुतल्यांची गंठण आहे ना त्या कपाटात, ती काढा ना, मग ती द्या. ज्या वेळेला ती पुतल्यांची माळ ती घातली ना, घातल्याबरोबर आईने बघितले ना, त्याच टायमाला आईने उरकला, आटपला काम. अर्थात माणसाच्या बरोबर काही येत नाही, आपल्याला माहिती आहे. काय येत आहे? काही येत नाही ना. मायमाऊली, तुम्ही स्मशानभूमीपर्यंत जात नाही, तुम्ही 20व्यापर्यंत असता किंवा गावेच्या शिवेपर्यंत असता, बरोबर आहे की नाही. बाया स्मशानभूमीत जात नाहीत बऱ्याचशा ठिकाणी, बरोबर आहे. पण मी सांगतो तुम्हाला, माणसाच्या बरोबर करगोटा सुद्धा देत, करगोटा पण कापून टाकतात बरं का, करगोटा पण देत नाहीत. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, तर कोणाची हिंमत नाही तुमच्या माळेला हात लावायची, नाही हिंमत. तुम्ही म्हणता ना माणसाच्या बरोबर काहीच येत नाही, मी स्वाभिमानाने सांगतो, माणसाच्या बरोबर फक्त तेवढंच येत आहे, बाकी काही येत नाही, काही येत नाही. माझं म्हणणं असं नाही की लगेच तुम्ही सगळ्यांनी माळा घाला, नाही. बस 1 नंबर, टाळ्या, लय भारी. सोना दे, मावशीला जर कधी पकडली ना कुठं सोराबिराई, मेला घ्यायचं तर घे, काही सोना